कोल्हापुरी चाळीतील एका समाज मंदिरात सुरू केलेल्या आरोग्य मंदिरात पुन्हा तोडफोड झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले। तोडफोड करणाऱ्या व्यक्तींनी खिडकीच्या काचा, प्रवेशद्वार आणि इतर साहित्याचे नुकसान केले। या प्रकरणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सदर बझार पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली। महापालिकेने 4 वर्षांपूर्वी कोल्हापुरी चाळ आणि परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य मंदिर सुरू केले। या जागेत पूर्वी एक समाज मंदिर होते। समाज बांधव एकत्र जमत होते, त्यामुळे हे आरोग्य केंद्र बंद करून पुन्हा समाजाच्या ताब्यात जागा द्यावी यासाठी वाद सुरू झाला। मात्र प्रशासनाने गोरगरिबांची आरोग्य सेवा महत्त्वाची असल्याचे सांगत आरोग्य केंद्र सुरू ठेवले। त्यावरून या ठिकाणी यापूर्वीही तोडफोड झाली। मंगळवारी मध्यरात्री पुन्हा काही जणांनी प्रवेशद्वार, खिडक्यांची तोडफोड केली। हा प्रकार समजल्यानंतर नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पल्लेलू यांनी सकाळी पाहणी केली। आरोग्य कर्मचारी भयभीत होते। त्यानंतर सर्वांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे यांची भेट घेतली। आयुक्तांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।